आत्ता सध्या त्या उमेदवारांना कसा प्रतिसाद लोकांचा जनतेचा भेटतोय? प्रथमतः मी सगळ्यांचा नमस्कार आणि जय भीम करते. आज तुम्ही पाहताय निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे आणि भाऊला चेंबूरमधून एवढा चांगला प्रतिसाद आहे की निश्चितच भाऊ माझा आमदार होणार आहे. आणि खरोखर आम्ही सगळे एवढे हर्षोल्लासित आहोत, सगळ्यांना आनंद झालेला आहे की यावेळेला आमचाच आमदार येणार आहे. आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षातर्फे आम्ही खरं तर 180 उमेदवार उभे राहणार होते आमचे, परंतु नंतर आम्ही थोडे कमी केलेत. आताही माझे उमेदवार भरपूर उभे आहेत, जवळजवळ 60पर्यंत उमेदवार आमचे आहेत. त्यातच आता आपल्यासमोर बसलेले आहेत या शालिनीताई वाघ, या कल्याणचे माझे आमदारकीचे उमेदवार आहे आणि त्यांना एवढा चांगला समाजाकडून प्रतिसाद मिळतो आहे. भाऊंना जसा इथे प्रतिसाद आहे तसाच प्रतिसाद कल्याणमधूनही मिळतो आहे. आणि त्यांना या उमेदवारीसाठी फार कष्ट घ्यावे लागलेत, फार संघर्ष करावा लागला आहे. समाजातलं जे वातावरण आहे आजही जातीयवाद, आजही आम्ही ग्रामस्थ, आम्ही गाववाले आणि तुम्ही बाहेरचे, हा प्रकार सगळीकडे चालू आहे. आणि अशा अवस्थेत माझी महिला ठामपणे उभी राहिलेली आहे. मी तिच्या पाठीशी सतत उभी राहिलेली आहे आणि आम्हाला आनंद वाटतो आहे की कल्याणमध्ये आमचा उमेदवार कधीच नव्हता. आज पहिल्यांदा माझी एक महिला उमेदवार तिथे आमदारकीला उभी राहिली आणि आम्ही तो पायंडा मोडून काढला आहे. प्रतिसाद भेटतोय का कल्याण? प्रतिसाद फार चांगला भेटतोय. समाजाचा तर एवढा छान प्रतिसाद आहे. आता आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये एक व्हॅक्यूम पोकळी तयार झालेली आहे आणि ती पोकळी आम्हाला भरून काढायची आहे. आमचा रिपब्लिकन झेंडा, निळा झेंडा बाबासाहेबांचा, हा आम्हाला विधानसभेवर फडकवायचा आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की माझे उमेदवार यावेळेला निवडून येणारच आहे. पण जसं मनात पोकळी निर्माण झालेली आहे, तर कसं तुम्ही लोकांमध्ये जाताय, काय म्हणून लोक येत आहेत तुमच्याकडे ते पोकळी भरण्यासाठी? कसं आमचा जो रिपब्लिकन किंवा आमचा जो समाज आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते अर्थातच आम्हाला सहकार्य करतायत. आमच्या पक्षाच्या आणि प्रत्येक जण आमच्या पक्षाला सपोर्ट करतो आहे. परंतु इतर समाजही जे बाबासाहेबांना मानणारे आहेत, जे बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे आहेत, आज आपल्या संविधानकर्त्याचं संकल्पना विचार घेऊन आमचा पक्ष पुढे चाललेला आहे. तेव्हा निश्चितच मला सर्व समाजाकडून पाठिंबा चांगलाच मिळतो आहे आणि सर्व जे एज्युकेटेड आहेत, शिकलेली लोक आहेत, ते फार चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे की यावेळेला भाऊच आमदार होणार. ताई, किती सीट निवडून येतील? तुमचे किती उमेदवार येतील असं वाटतं? मी आज सांगू शकत नाही, पण मी माझा भाऊ तर नक्कीच येईल. म्हणजे इथे शालिनीताई वाघ पण आहे, त्यांच्याविषयी मला होप्स आहेत की त्यासुद्धा येतील. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही उभे राहिलो तर आम्ही नक्कीच येणार. कुठले विषय घेऊन ताई आपण आपल्या उमेदवारांना उतरवलेले आहे? समाजातले कुठले असे विषय निवडून आल्यावरती जरा ते सोडवले जाणार आहेत? समाजातले विषय म्हणजे तुम्ही पाहताच आहात समाजाची काय अवस्था आहे. आजही स्वातंत्र्याची 78 वर्ष साजरी करत असतानासुद्धा जातीयवाद आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय आजही अत्याचार अन्याय होतच आहेत, महिलाही सुरक्षित नाही आहेत. तर हे सगळे प्रश्न आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे, जिकडे तिकडे समाज. आजचं जे राजकारण चाललं आहे ते अगदीच खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. खरं तर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि आम्हाला तो विवेक पण घ्यायचा आहे, बाबासाहेबांचा विवेक पण पाळायचा आहे. आम्ही कुठेही अग्रेसिव्ह किंवा अगदी इतरांना दुखावील असं भाषा करत नाही आहोत. आणि मला हेच वाटतं की समाजात जे राजकारण आज चाललेलं आहे त्या राजकारणातून काही चांगल्या व्यक्ती, चांगले विचार पुढे आले पाहिजेत. अटीतटीची लढत आहे असं वाटतं, कारण की पहिले सिटिंग MLA तुमच्या समोर आहेत, ते सतत निवडून येत आहेत, जनता त्यांना संधी देते. मला हेच म्हणायचं आहे की 2 वेळा हे आमदार निवडून आलेले आहेत. प्रत्येक वेळेला तेच हे जे चित्र आहे हे बदललं पाहिजे. समाजालाही बदल हवा आहे आणि निश्चितच भाऊच्या रूपाने तो बदल आमच्या चेंबूरमध्ये होणार आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की यावेळेला भाऊच आमदार असावा. एक प्रश्न आहे तुमच्याकडनं जाणून घ्या. तुमच्याकडनं जाणून. ही जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये बौद्ध बांधवांचे मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत आणि आता कल्याण पूर्वेमध्ये लोकांना झगडे, गुंडागिरी ह्या सर्व विषयाला त्या ठिकाणचा असणारा जो उमेदवार, जे तिथले मतदार आहेत ते अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्यांना निश्चितपणे त्या
विधानसभेमध्ये संविधानिक अधिकार मिळावेत अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. कल्याण पूर्वेमध्ये मोठ्या संख्येने असणारा आमचा मतदार बांधव, त्यांना हॉस्पिटलची सुविधा नाही. अतिशय प्रामुख्याने त्या ठिकाणी रस्ते जे आहेत, अरुंद रस्ते आहेत. लहान लहान मुलं, वयोवृद्ध माणसं वगैरे ज्यावेळेस रस्त्याने जातात त्यावेळेस अतिशय त्यांना वेदना होतात. हे सगळे प्रश्न जशाला तशी त्या ठिकाणी आहेत. आरोग्याचे विषय अतिशय खालच्या लेवलला गेलेले आहेत. कसल्या प्रकारची आरोग्य सुविधा नाही. आणि म्हणून आम्ही आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना पक्षाने अधिकृत त्या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शालिनी वाघ मॅडम, त्यांचा देखील लोकांमध्ये त्यांना सुद्धा एक महिला म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी सपोर्ट आहे, पाठिंबा आहे की एक महिला अशा गडगंज पैसे असणाऱ्या उमेदवाराच्या विरुद्ध बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या संविधानिक विचाराला घेऊन पुढे जात आहेत. म्हणून आम्ही कालपर्यंत जे काही समाजामध्ये मतदारामध्ये जातो आहे तर मतदार स्वतःहून आमच्याशी संपर्क करतात की आमच्याकडे या, आम्हाला आता ह्या अतिशय या सगळ्या उमेदवारांचा कंटाळा आलेला आहे, आम्हाला काहीतरी बदल हवा आहे. अशी कल्याणची पूर्वेची परिस्थिती आहे. जनता करेल का बदल? निश्चितपणे तुम्हाला विश्वास पटणार नाही. लोक स्वतःहून ऑफिसला येतात, आमची अशी मतं आहेत, आम्ही एवढे मतं तुम्हाला देतो. आणि सांगायचं तात्पर्य, आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो तर आम्ही कसल्या प्रकारचे पैसे वाटण किंवा लोकांना घेऊन जातो आहे अशातला भाग नाही. स्वतःहून लोक आमच्याबरोबर येतात की निश्चितपणे आता आम्हाला बदल हवा आहे, आता आम्हाला निळा झेंडा हा फडकलाच पाहिजे, अशी त्या ठिकाणी बौद्ध बांधवाची ठाम त्या ठिकाणची भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या प्रचाराच्या दरम्यान आलेले त्या ठिकाणचे अनुभव, आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धचार्य देखील कालपर्यंत ज्यावेळेस आम्ही बौद्धचार्यांना भेटायला गेलो तर बौद्धचार्यांचं देखील असंच मत आहे की आता बदल हवा आहे, आता समाजामध्ये बदल हवा आहे. आपल्याला काम करणारा, समाजाचे प्रश्न सोडवणारा आपल्याला उमेदवार निवडून आणायचा आहे. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की भाऊ आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना, समाज त्यांच्याकडे बघत असताना आम्हाला तिथं संधी नक्कीच समाज मिळून देईल अशी अपेक्षा आहे. आपण काय सांगाल? थोडं इकडे आपण भेटताय, लोकांची चर्चा करताय, काय समस्या आपल्याला जाणवली आहे? जर तुम्ही निवडून आलात तर काय बदल आणणार तुम्ही? आम्ही सत्तेत नसताना सुद्धा, ज्यावेळेस सत्तेत नसताना सुद्धा लोकांच्या सर्व समस्या सोडलेल्या आहेत. लोकांच्या तिथं लाईटीचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत. तिथं जो सामाजिक काम करणारे जे लोक आहेत, जे गौंडी काम करतात, सर्व असे सामान्य समाज आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो. आणि आम्ही कुणालाही कुठलंही आमिष न दाखवता, कुणालाही कसल्या प्रकारचं आम्ही आमिष न दाखवता आमच्याबरोबर या असं आम्ही कुणालाही सांगत नाही. पण स्वतःहून समाज ऑफिसपर्यंत येतो आणि स्वतःहून आम्हाला सांगतो का मॅडम आम्ही तुमच्या बरोबर आहोत, का तुम्ही सत्तेत नसताना हे सर्व काही काम केलेले आहेत आणि तुम्हाला जर एक चान्स मिळाला तर तुम्ही यापेक्षा इथला कल्याणचा विकास वेगळ्या प्रकारे करू शकतात. म्हणून मला प्रत्येक समाजाच्या, अगदी गल्लीबोळ्यामध्ये गेल्यानंतर जे वयोवृद्ध महिला आहेत, ज्या मायभगिनी आहेत, त्या अगदी डोक्यावरती हात फिरून जवळ घेऊन आशीर्वाद देतात. मताच्या रूपात बदल होईल का? निश्चितच मताच्या रूपात निश्चितच बदल होईल. मला अशी अपेक्षा आहे. मी ताईंच्या नेतृत्वाखाली, भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करते आणि या चळवळीमध्ये ताईंनी जे संघर्ष केलेला आहे कल्याण पूर्वेला, त्या संघर्षामध्ये नक्कीच लोकांचे प्रश्न ताईंनी सोडवलेले आहेत. त्या प्रश्नांचा विचार करून समाज नक्कीच मला तिथं निळा झेंडा फडकवण्याची संधी देईल अशी मला अपेक्षा. काय आपण अपील कराल? मतदारांना मी माझ्या जे प्लॅम्पलेट वगैरे दिलेले आहेत त्या प्लॅम्पलेटमध्ये मी मतदारांना सांगितले आहे, मी सत्तेत नसताना सुद्धा तुमचे सर्व कामं केलेले आहेत. एक प्रश्न उरलेला आहे की मी जे हॉस्पिटलचं काम बाकी आहे त्या कल्याण पूर्वेमध्ये तिथं एक सरकारी हॉस्पिटल नाही. ते सरकारी हॉस्पिटल मी सर्वात पहिलं बनवणार आहे. आणि तिथं जे बाहेरून राहायला लोक आलेले आहेत, रूम घेतलेले आहेत, बिल्डर आहेत, त्यांचे टॅक्स बंद करून ठेवलेले आहे. सत्ताधाऱ्यांनी टॅक्स बंद करून ठेवलेले आहेत. त्यांनी लोकांची कर्ज काढून मुलीबाळींचे गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून जे गरीब लोक आहेत त्यांनी तिथे रूम घेतलेले आहेत. त्यांना आत्तापर्यंत टॅक्स नाही, टॅक्स पावत्या लावून दिलेल्या नाहीत. मी सर्वात पहिले सत्तेत आल्यानंतर मी त्यांचे टॅक्स चालू करेन. जय भीम.